सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही महिन्यात वाढलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे। चोरी, जबरी चोरी, खंडणी वसुली, महिला अत्याचार, घातक शस्त्र बाळगणे, पाकिटमारी तसेच महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका महिलेसह चौघांना 2 वर्षांसाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे। या आरोपींची नावे याप्रमाणे: दीपक मोहन जाधव, वय 25 वर्षे, राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 2 मैदानाजवळ सलगर वस्ती। या इसमाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात महिला अत्याचार व जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत। सचिन कल्लप्पा वनमाने, वय 27 वर्षे, राहणार कल्याणनगर जुळे सोलापूर, याच्यावर घरफोडी करणे व घातक शस्त्रे जवळ बाळगून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल आहेत। कपिल ज्ञानेश्वर भांडेकर, वय 27 वर्षे, राहणार घर नंबर 30 वडार गल्ली बुधवारपेठ सोलापूर, याच्यावर सामान्य नागरिकांना मारहाण करणे, खंडणी मागणे आणि जबरी चोरी यासारखे गुन्हे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंदवले आहेत। फरजाना अब्बास शेख, वय 42 वर्षे, राहणार गोदूताई विडी घरकुल, ही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी, पाकिटमारी यामध्ये सहभागी असून तिच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। सदरील चौघांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांकडून तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आले होते। त्यानुसार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी चौकशी करून सर्व बाबींचा विचार करत कठोर भूमिका घेतली। अखेर एका महिलेसह चौघांना 2 वर्षांसाठी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीबाहेर ठेवण्याचे आदेश दिले। ही कारवाई सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर अशी कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत।